वेलकम बॅक. सुलाख्या स्कूलचे 10वी अ ते 10वी फ चे सर्व विद्यार्थी आपण भौमितिक रचना म्हणजेच जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शनचा धडा सुरू केलेला आहे. यामध्ये आपण आता समरूप त्रिकोणाची रचना ही सुरुवात करीत आहोत. 4.1 चा सराव संच सुरू करायचा आहे. मी आता व्हाईट बोर्डला जातोय, लक्ष द्या. आता तुम्हाला माहिती आहे, जेव्हा दोन त्रिकोण समरूप असतात, आता आपण शिकलोय की त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण पी क्यू आर असं दिलंय. असं दिलं की आपण बाजू भागिले बाजू कसं लिहितो? पहिले दोन अक्षर ए बी छेद पी क्यू बरोबर बी सी छेद क्यू आर, दुसरे दोन क्यू आर बरोबर ए सी छेद पी आर. याला मी नेहमी काय म्हणत असतो? बाजू भागिले बाजू लिहा. म्हणलं की तुम्ही ते लिहित असता. ते इथं आलंच पाहिजे तुम्हाला. शिवाय ए हा कोण कोणाशी एकरूप आहे? पहिले अक्षर पी शी, बी कोणाशी आहे? क्यू शी, सी हा कोणाशी? आर शी. हे माहित झालं की सगळी उदाहरणं आपोआप येतात आणि हे तुम्हाला माहिती आहे, मला माहिती आहे. आता पहिलं गणित 4.1 मधलं काय म्हणतोय बघा. त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण LMN. बर, त्रिकोण एबीसी हा कोणाशी समरूप आहे? त्रिकोण एबीसी लिहा तुम्ही पण. समरूप त्रिकोण LMN. दिलेल्या गोष्टी आपण लिहित असतो. AB बरोबर 5.5 आहे, BC बरोबर 6 आहे, AC बरोबर 4.5 आहे. लिहा ते तुम्ही. तर एबीसी आणि LMN ची रचना करा. जर BC बरोबर BC छेद MN हे गुणोत्तर 5/4 असेल तर पहिली गोष्ट तुम्ही बघायचं, दिलेले दोन त्रिकोण जे आहेत ना, त्या दिलेल्या त्रिकोणांमध्ये कॉमन बिंदू आहे का? एबीसीचा ए LMN मध्ये आहे का? नाही आहे. बी आहे का? नाही आहे. सी आहे का? नाही आहे. LMN चा L एबीसी मध्ये आहे का? नाही. एम आहे का? नाही. एन आहे का? नाही. म्हणजे तुम्हाला हे कळलं की एबीसी हा चक्क वेगळा त्रिकोण आहे, PQ LMN हा चक्क वेगळा त्रिकोण आहे. हे तरी कळलंच पाहिजे तुम्हाला. मला काय म्हणायचं समजलं का? पहिल्यांदा काय बघायचं, दिलेल्या त्रिकोणामध्ये कॉमन बिंदू कोणी आहे का? कधी कधी असं असू शकतं, ए बी सी समरूप त्रिकोण LBN असू शकतं की, त्याला काय? मला काय म्हणायचं समजलं का? म्हणजे कॉमन बिंदू या दोघात नाहीये, त्यामुळे हे चक्क वेगळे वेगळे दोन त्रिकोण आहेत. बर, मग आम्हाला त्यातला एक रेशो दिलाय, त्यातलं एक गुणोत्तर दिलंय. मग आपण उरलेल्या दोन बाजू काढू शकतो त्याच्यावरनं, एबीसीच्या किंवा LMNच्या. बघूया काय म्हटलंय. मग बाजू भागिले बाजू लिहिले तर काय होईल? लिहा, मी सांगतो तसं. येथे एबीसी समरूप त्रिकोण LMN, here triangle ABC similar triangle LMN, BC upon MN equal to 5/4, BC छेद MN बरोबर 5/4, AB बरोबर 5.5 सेंटीमीटर, BC बरोबर 6 सेंटीमीटर. एक सोडा, म्हणून लिहा आता तुम्ही बाजू भागिले बाजू. AB छेद LM इक्वल टू BC छेद MN बरोबर AC छेद LN. म्हणून AB ची किंमत ठेवा 5.5 भागिले LM माहित नाही आम्हाला, इक्वल टू 5/4 बरोबर AC ची किंमत किती आहे? नाही, BC ची दिली आहे. BC ची किंमत, BC ची 6 दिली आहे. BC ची 6 भागिले MN बरोबर AC ची 4.5 भागिले LN. आता इकडे बघा, पहिलं वर लिहिलं की नाही तुम्ही, AB भागिले LM बरोबर BC भागिले MN बरोबर AC भागिले LN, त्याच्याच पुढे इक्वल टू 5/4 असं लिहा. आणि इथं पण खाली लिहा 5/4. वरच्या स्टेपला कारण लिहा CSST सत्रिसंबा. या स्टेपला पुढे डॅश 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 कारण लिहा सत्रिसंबा, समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू CSST. आता बघा, तुम्हाला
हे गणित 3 गणितामध्ये रूपांतरित झालं. भरपूर लेफ्टला, मध्यभागी आणि भरपूर राईटला असं लिहायचं. लिहा खालच्या पायरीला. मी आडवा धरतो मोबाईल. म्हणून 5.5 छेद 5.5 छेद LM बरोबर 5/4. आता सेंटरला 6 छेद MN बरोबर 5/4 आणि भरपूर उजवीकडं 4.5 छेद LN बरोबर 5/4. ही तिन्ही गणित वेगळी वेगळी सोडवायची तिरपा गुणाकार करून. म्हणून एक वर सोडा 5 LM बरोबर 5.5 गुणिले 4 म्हणून LM बरोबर 5.5 गुणिले 4/5. आता हे MN बरोबर 24/5 आणि LN बरोबर 4.5 दुने 9, 9 दुने 18/5. मी डायरेक्ट केलं एवढंच. सोडवा आता तुम्ही ते. माझ्या मते हे LM येतंय 4.4, MN येतंय 5/20, 5/48 आणि 5/1 हे किती 18 आहे. 5×3 15, 5×6 30. बघा बरोबर आहे 4.4, 4.8 आणि 3.6 आलं का बघा बरं तुमचं पण. हा प्रथमेश पवार म्हणतोय बरोबर आहे. मग आता बरोबर आलं याचा अर्थ आपल्याला दोन्ही त्रिकोण काढायचे. आता सिंपल दोन्ही त्रिकोण काढा. आता तुम्ही तीन तीन बाजू दिलेले असतात त्रिकोण काढणे तुम्हाला माहिती. सरळ धरा आता मोबाईल. आता काय करायचं पहिल्यांदा ABC काढा. BC पहिल्यांदा किती 6 सेंटीमीटर काढा. बी आणि सी नाव द्या. ते 6 सेंटीमीटर आहे. BA 5.5 चा चाप मारा आणि CA चा 4.5 चा चाप मारा. हा मिळाला तुम्हाला A. हा झाला ABC 4.5 आणि हा 5.5. तसंच LMN मध्ये MN 4.8 घ्या. MN पुन्हा ML किती आहे 4.4 आले. 4.4 चा चाप मारा आणि इकडे 3.6 चा चाप मारा. LMN 3.6 आणि हा किती 4.6. झालं. दोन्ही त्रिकोणांची रचना तुम्ही केली. काय अवघड आहे सांगा. म्हणजे तुम्हाला दोन त्रिकोणांची रचना करता येते केव्हा जर तुम्हाला तीनही बाजू काढल्यात दिल्यात तर तुम्ही ती करू शकता. थांबतो मी 2 मिनिटासाठी. तुमचं होऊ दे, रचना होऊ दे. ABC त्रिकोण सेपरेट काढा. LMN त्रिकोण सेपरेट काढा. प्रत्येक बाजूला सेंटीमीटर असं लिहा. 6 सेंटीमीटर 4.5 सेंटीमीटर अट्रॅक्टिव्ह पाहिजे. झालंय तुमचं सर्वांचं. तुमचं झालं आहे असं मी गृहीत धरतो आणि आता आपण पुढच्या गणिताला जाऊ. काय म्हणले बघा दुसऱ्या गणितामध्ये PQR समरूप त्रिकोण LTR. हा त्रिकोण PQR समरूप त्रिकोण LTR.
लिहा PQ बरोबर 4.2, QR बरोबर 5.4, PR बरोबर 4.8 आणि PQ छेद LT बरोबर 3/4 आहे, म्हणजे 3/4 आहे. आता R समरूप त्रिकोण LTR आहे का? कोणता कॉमन बिंदू आहे? हे बघा, हा कॉमन बिंदू आहे, म्हणजे हे दोन त्रिकोण एकत्र आहेत, कुठेतरी R बिंदूच्या तिथं चिकटलेले, म्हणजे हे वेगळे वेगळे चक्कच नाहीच आहेत. 100% त्यांचा R कॉमन पॉइंट आहे. मग कदाचित ते असे असू शकतात. थोडस ब्रेक झालेला होता. मग अशी थोडस ब्रेक झाला होता, सिग्नलच गेलेला होता त्याच्यामुळे. ठीक आहे, तर आपण मग अशी काय केलेलं होतं की R बिंदू कॉमन आहे त्या दोन त्रिकोणांच्या मध्ये. मग काय करायचं बघा, आता पहिल्यांदा कसं आहे, PQR आणि PQR आणि LTR यांच्या बाजू भागिले बाजूचा जर गुणोत्तर बघितला आपण, तर त्या गुणोत्तरात असं दिसतंय की त्यांची बाजू भागिले बाजू 3/4 आहे. या 3/4 वरनं ओळखायचं की कोणता मोठा त्रिकोण आहे. म्हणजे LTR मोठा आहे, PQR लहान त्रिकोण होणार आहे. पण PQR त्रिकोणाच्या ऑलरेडी 3ही बाजू दिल्या आहेत. मग तो PQR त्रिकोण समजा असा आहे की त्याची बाजू R मी इकडून घेतो आणि हा P इकडे करतो आणि इथं Q करतो. ओके, तर हा जर त्रिकोण PQR असा असेल, कॉमन R पॉइंट असलेला, तर तो LTR कसा होईल बघा, RP शी कोण आहे बघा समरूप, RP शी RL, म्हणजे कदाचित हा छोटा त्रिकोण आहे, RL कुठंतरी इथं येईल आणि हा पुढे वाढवल्यानंतर किती LT, हा T असेल, हा Q वरचा T मिळणार आहे. कदाचित हा असा टाईपचा त्रिकोण असणार आहे. मग आपल्या यातला ही कच्ची आकृती आहे. RP किती आहे? 4.8, PQ किती आहे? 4.2 आणि QR किती आहे? 5.4. प्रत्येक वेळी QRच खाली वर P असं इमॅजिन करायचं नाही. पहिल्यांदा तुम्हाला स्ट्रक्चर शोधावं लागतं की R बिंदू कॉमन आहे, याचा अर्थ तो आपण तिथं आपल्याला कोण करायला पाहिजे, तो R इकडे घेतला मी मुद्दा. मग साधारणतः हे डोक्यात आल्यानंतर मी काय करणार बघा, पहिल्यांदा मी 4.8 काढणार आहे, नंतर 5.4 चा हा चाप मारणार आहे. हे कच्चं आहे माझं सगळं, आणि पीच्या तिथं टोक ठेवून मी 4.2 चा चाप मारणार आहे, म्हणजे मला Q बिंदू मिळेल. ठीक आहे, मी आता सुरू करतो. फक्त कसं आहे बघा, आता माझं मी पहिल्यांदा RP ला मोठा किरण काढला, खूप मोठा, इथं R नाव दिलं आणि RP किती आहे त्यातला समजा 4.8, हा चाप मारून P बिंदू मिळवा लागतो. ठीक आहे, आता R वर टोक ठेवून 5.4 चा चाप मारला, P वर टोक ठेवून 4.2 चा चाप मारला आणि हा Q मला मिळाला. PQR त्रिकोण तरी झाला 5.4 आणि हे 4.2.
असं करतो. आता लक्षात घ्या 3:4 रेशो म्हणजे 4 आणि 3 7 झाले. म्हणजे आपल्याला 7